जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त मोर्चाच्या वतीने मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणातील ओबीसी संघटनांचे विविध पदाधिकारी आलेले आहेत। या उपोषणास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपोषणास पाठिंबा दिला। तसेच नगर जिल्हा ओबीसी VJNT जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नगर जिल्हा ओबीसी VJNT जनमोर्चाच्या वतीने पाठिंबाचे पत्र प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना दिले आहे। या प्रसंगी विनोद पुंड, निलेश चिपाडे, मनोज भुजबळ, रोहित पठारे आदी उपस्थित होते। जालना येथील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत। पाणी देखील सोडले आहे। पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे। शासनाची भूमिका मायबापाची असावी। सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी। समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते। ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास गांभीर्याने पाहावं। ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाकेच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची आंदोलकांची मागणी आहे। ओबीसीच्या मागणीचे आणि न्याय हक्काचे रक्षण व्हावे, तसेच ओबीसींना योग्य तो न्याय देऊन सरकारने सहकार्य करावं अशी अपेक्षा ओबीसी समाज व्यक्त करतोय, असे ओबीसी VJNT जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितलं। ओबीसी समाजाच्या न्याय हक्काकरिता मागील 5 दिवसापासून या ठिकाणी आपले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी, नवनाथ वाघमारेजी यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणा मंडपाला भेट देण्याकरिता म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष आणि आमची संपूर्ण टीम आम्ही या ठिकाणी आलो। हाके सर आणि वाघमारेजी यांच्याशी चर्चा पण झाली। एकंदरीत गेल्या अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आणि संभ्रमाचं वातावरण सुरू आहे आणि त्याच्यामुळे एक असा मेसेज जातो आहे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये कोणाचं तरी अतिक्रमण होत आहे का। मग हे अतिक्रमण होऊ नये म्हणून ओबीसी समाजाला कुठेतरी शाश्वती मिळावी या दृष्टीने प्राध्यापक हाके सर आणि वाघमारेजी उपोषण करते आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वारंवार सांगितलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही या राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण देऊ आणि ते दिलं पण, परंतु सगळे सोहळ्याचा अध्यादेश काढून कुठेतरी ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय आणि तो अन्याय कदापि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सहन करणार नाही। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहिल्यानगर।